जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम अखिल गुणनिधान भक्तवत्सल करुणावर्णालय भगवान श्रीराम श्रीमन मारुतीराय हनुमंत आणि तुमचे आमचे परम सद्गुरू राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींच्या चरणावर वंदन करून नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे श्री समर्थ उपासना केंद्र या समूहातील सर्व साधक सर्व उपासक या सर्वांना वंदन करून आजच्या या आपल्या 14व्या भागाला आपण प्रारंभ करीत आहोत. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचं अलौकिक चरित्र आपण सामर्थ्यानिशी पाहत असताना चरित्रामधील तपश्चर्या कालखंड पाहत समर्थ रामदास स्वामी त्यांची जी तपश्चर्या चालू आहे नंदिनी आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमामध्ये कमरेइतक्या पाण्यात उभा राहून बालनारायण गायत्री मंत्राचं पुरश्चरण आणि श्रीराम जय जय राम हा जप करत आहेत. उपासना म्हणजे तरी काय, तपश्चर्या म्हणजे काय, या सगळ्यांचा उलगडा आपण करत निघालो आहोत. आजचा हा 14वा भाग श्रावण महिन्यातला हा रविवार आहे आणि श्रावण महिन्यातल्या रविवारला सूर्यनारायणाचं महत्व सांगितलं गेलं आहे. रविवार हा रवी म्हणजेच सूर्यनारायण आणि या सूर्यनारायणाची उपासना ठोसरांच्या घराण्यामध्ये परंपरेनं चालत आलेली आहे. आपले समर्थही तीच परंपरा पुढे चालू ठेवतायत. त्यांचे वडील सूर्याजीवंत त्यांनीही सूर्यनारायणाची उपासना केली आणि भगवान सूर्यनारायणाचं दर्शनही त्यांना झाल्याची कथा चरित्रामध्ये आहे. आजच्या या श्रावणातल्या रविवारच्या या 14व्या भागामध्ये आपण पाहत आहोत समर्थ दोन नद्यांच्या संगमामध्ये उभे राहून उंजळीमुळे पाणी घेतलेलं आहे आणि त्यांनी उगवत्या सूर्याकडे पाहून अर्घ्य प्रदान केलेला आहे. आणि सूर्याकडे पाहून ते म्हणतात, आज हे सांगत असताना आनंद होतो कारण आज श्रावणातला रविवार आणि समर्थ त्या सूर्यनारायणाला प्रार्थना करतात. अर्घ्य प्रदान झाल्यानंतर गायत्री मंत्राचं उच्चारण करतात. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. गायत्री मंत्राचं पुरश्चरण सुरू आहे आणि अर्घ्य प्रदान झाल्यानंतर सूर्यनारायणाचं ते पूजन करतात, सूर्यनारायणाचं स्मरण करतात आणि सूर्यनारायणाला म्हणतात की धन्य सूर्यनारायण ज्याचे वंशी रघुनंदन भक्तजनांचे मंडन त्याचे चरण वंदावे. एक चक्री ज्याचा रथ अरुण सारथी शोभत मेरू प्रदक्षिणा करीत धन्य समर्थ सविता तो.
त्यांचे घेता दर्शन रुद्र विष्णू हनुमान, सर्वा घटितो रघुनंदन परिपूर्ण भरलासे. दास म्हणे ऐक्या व्हावे, निजनिष्ठे नाम घ्यावे, सद्गुरूसी शरण जावे, तेणे पावे सुखासी, म्हणावा जय जय राम. एका सवाई नावाच्या या काव्यामध्ये समर्थांनी हे वर्णन केलं. सज्जन हो, आदित्य पूजनाचा आजचा हा भाग आपणही घरामध्ये आदित्याचं पूजन या श्रावणामध्ये करताच आहात, मला माहिती आहे. अनेक घरामध्ये ही सूर्य उपासना चालू असते, कारण सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे ओज. आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ही उपासना करायला लावा, गायत्री मंत्र म्हणायला लावा, ज्यातून त्या मुलांचं सामर्थ्य संपन्न जीवन बनेल. तोच आदर्श समर्थ या ठिकाणी दाखवतात. समर्थांनी अर्घ्य प्रदान केलं, गायत्री मंत्राचं उच्चारण सुरू झालं. अशी ही तपश्चर्या चालू असताना आपण आपल्या भागाकडे वळतो आहोत. अंतःकरण पंचकामधील चित्त नावाच्या विषयावर आपण चिंतन करीत आहोत. मन, बुद्धी आणि चित्त यातलं चित्त जे सतत विषयांचं चिंतन करत असतं. विषयांच्या चिंतनामध्ये किती दोष आहेत, या दोषांच्यावर आपण विचार करत असताना मागच्या भागामध्ये 6 दोषांपर्यंत आपण आलो होतो. अनिश्चितता या दोषांवर आपण मागच्या भागात विचार केला. आज आपण पुढच्या भागाकडे वळत आहोत. पुढचा जो विषय उपभोगण्यामध्ये जो दोष आहे, संत समर्थ सांगतात तो 7वा दोष आहे, परिणाम दुःख, असं त्या दोषाचं वर्णन आहे. काय आहे या मुद्द्याचं विवरण? सातत्यानं आपण विषय भोगत राहतो, विषयांचा उपभोग घेत राहतो. आपलं मन सातत्यानं त्या विषयांचं चिंतन करत राहतं. पण सज्जन हो, संत समर्थ सांगतात की विषय कितीही उपभोगले, सुरुवातीला विषयांचा उपभोग घेत असताना मग तो शब्द असेल, स्पर्श असेल, रूप असेल, रस असेल, गंध असेल, पण या विषय उपभोगत असताना सुरुवातीला त्याला खूप आनंद मिळतो, पण अंतिम क्षणी त्या विषय उपभोगाचा जो परिणाम आहे तो मात्र दुःखदायक आहे, असं या ठिकाणी समर्थ सांगतात. दासबोधामध्येही याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की विषय जनित जे जे सुख, तेथेच होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्ता आहे. तर काही विषय हे परिणामी दुःख देणारेच असतात. पहा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण काही उदाहरण पाहत पुढे जाऊया. या पावसाळ्यामध्ये खूप मुसळधार पाऊस पडतो आणि आपल्या महाराष्ट्रात नव्हे सगळीकडेच प्रचंड डोंगरावरून धबधबा पडायला लागतो आणि त्या धबधब्याचं जे आकर्षण आहे ते लहान मुलांपासून सर्वांनाच त्याचं आकर्षण असतं. बघा, या ठिकाणी धबधबा पाहायला जाणं याचं एक मोठं आकर्षण आहे. हा सुद्धा एक विषय आहे की वरून पडणारं पाणी पाहायला जायचं आणि त्या चिखलातून मार्ग काढत काढत जायचं आणि मग पुढे पुढे जात त्याच्या खाली आपण भिजायचं. त्या विषयाचा उपभोग घेण्याकरता माणसं धडपडतात. पण बघा, त्याचा अंतिम परिणाम काय आहे तर तो दुःखदायक आहे. कसा आहे बघण्यासारखा आहे. आपण आपली घरातून गाडी काढतो आणि सज्जनगडावरून आपण हे प्रवचन ऐकत आहोत. सज्जनगडाच्या जवळ असणारा ठोसेघरचा धबधबा आहे, शिवतरघरचा धबधबा आहे. कितीतरी धबधबे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, कोकणामध्ये आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ते धबधबे पाहण्याकरता आपण आटापिटा करून जातो. लहान लहान मुलं तर अगदी उत्साहानं तो धबधबा पाहण्याकरता, आणि ज्या क्षणी त्या धबधब्याच्या जवळ मुलं जातात आणि ते पाहायला मिळतं, तो विषय पाहायला मिळतो धबधब्याचा, आनंदामध्ये हळूहळू पुढे पुढे जातात. किंवा मी त्या पाण्याच्या जवळ जाईन आणि भिजेन आणि आनंद घेईन, त्या विषयाचा उपभोग घेईन असं वाटायला लागतं. पण सज्जन हो, जेव्हा त्या विषयांचा उपभोग घेण्याकरता ती मुलं धडपडत पुढे जातात, तरुण मुलं मुली दगडातून पायवाटेनं जातात, झाडांमध्ये अडकून बसतात, अनेक गोष्टी घडतात. पण त्या विषयाचा उपभोगातला आनंद वेगळा घेता जाता पुढे जातात.
पण शेवटी एक ठिकाण असं येतं की दगडावर शेवाळ साठलेलं असतं आणि त्या दगडावरून जात असताना पाय घसरतो आणि ती मुलं त्या ठिकाणी पडतात. कित्येक ठिकाणी आमच्या या ठोसेघर धबधब्यात सुद्धा अनुभव आलेले आहेत की तो विषय उपभोगण्याकरता तरुण मुलं मुली जातात, पण शेवटी जवळ जाऊन आनंद घेण्याच्या नादामध्ये घसरून पडतात आणि देहाचा अंतही होतो. म्हणून परिणाम काय आहे तर परिणाम हा शेवटी दुःखदायक आहे. परिणाम दुःखदायक आहे. कितीतरी उदाहरण आपल्याला या बाबतीमध्ये पाहता येतात. कितीतरी आहेत. शब्द नावाच्या विषयामध्ये आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया आणि ते म्हणजे अनेकांना असं वाटतं की आपण एकदा विमान प्रवास करूया. खूप लोकांना वाटतं विमानातून आपण प्रवास करूया, लांबपर्यंत फिरून येऊया. एसटी मध्ये सगळ्यांनाच बसता येतं, त्यात काहीच प्रश्न नाही. परंतु विमानामध्ये बसण्याची जी एक हौस असते, विमानात बसून प्रवास करण्याच्या विषयांचा उपभोग घेण्याची जी इच्छा असते मनामध्ये, आणि मग माणसं विमानाचं तिकीटही काढतात, सगळ्या गोष्टी करतात आणि विमानामध्ये बसून पुढे पुढे प्रवास करायलाही निघतात. एकदा ते हवेत उड्डाण घेतलं विमानाने की मग माणसं खूप आनंदामध्ये असतात. पण अंती शेवटी काय आहे, पुढे काय होणार कोणालाच माहिती नाही. त्या विषयाचा उपभोग घेत असताना आपण विमान प्रवास सुरू करतो, पण एक वेळ अशी येते की शेवटी त्या विमानाला पुढचं काही कळत नाही, काहीतरी घोटाळा होतो आणि मग ते विमान कोसळतं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे घडलेली आहेत. आपण वाचतो, टीव्हीवर पाहतो. आणि मग ते जेव्हा विमान कोसळतं तेव्हा आतला आपण मनुष्य असतो, तो कुठे कोसळून कुठे पडेल याची काही कल्पना नाही. म्हणजेच त्या धबधब्याच्या उदाहरणासारखं इथेही परिणाम जो आहे तो दुःखाचाच आहे. कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. परिणाम हे दुःख देणारेच असतात. पण विषय उपभोगामधला हा जो परिणाम दुःख विषय मुद्दा आहे तो मोठा बघणं आहे. कित्येक लोक मद्यपान करतात. कशा करता करतात तर त्या मद्यपानातला जो विषय उपभोगण्याचा आनंद त्यांना पाहिजे असतो तो सुरुवातीला त्यांना मिळतोही. आता त्यात काय आनंद आहे मला काय माहिती असणार, परंतु लोक सांगतात की ते घेतल्यानंतर आनंद मिळतो. पण मला सांगा, शेवटी मद्यपान करणाऱ्या माणसाची जी प्रकृती आहे, लिव्हर जे आहे ते शेवटी खराब होतं, नव्हे बिघडून जातं आणि अंतिम श्वास समाप्त होतो. इतका शेवटचा परिणाम दुःखदायक आहे. हल्ली सातत्यानं दूरदर्शन पाहणारी लहान मुलंही असतात, वृद्ध माणसंही असतात. त्याच मालिका पुन्हा पुन्हा पाहत बसतात. मालिका पाहत असताना डोळे नावाच्या इंद्रियांचं काम असतं. पण बघा, अनेक मालिका, अनेक चित्रपट, अनेक गोष्टींचा उपभोग, त्या विषयांचा उपभोग घ्यायला जात असताना शेवटी सातत्यानं जेव्हा ते डोळे दूरदर्शनवरचे बघत राहतात, तासनतास बघत राहतात, तेव्हा अंतिम क्षणी काय होतं तर आपले नेत्र जे आहेत, डोळे आहेत, ते डोळे बिघडतात. हल्ली पहा, लहान लहान मुलांना सुद्धा चष्मा लागतो. त्याचं कारण तीच आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच हा जो सातवा विषय आहे, सातवा जो मुद्दा आहे, परिणाम दुःखदायक आहे. पण परिणामाचा विचार करत असताना विषय उपभोगामध्ये मर्यादित जर विषय सेवन केले तर त्याची अडचण नाही. पण माणसं विषयांच्या मध्ये एवढी गुरफटून राहतात आणि म्हणून समर्थ संत सांगतात की विषयांमध्ये हा मोठा दोष आहे, त्या दोषाचा आपण विचार करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. पाहूया पुढे. जय जय रघुवीर समर्थ. तर आपण विषय उपभोगाचे परिणाम काय अंतिम क्षणी असतात ते पाहत आहोत. अंतिम क्षणी परिणाम जो आहे तो दुःखदायक आहे असं समर्थांना, संतांना सांगायचं आहे. आता आपण पाहत होतो उदाहरण ते दूरदर्शन, टीव्हीचं उदाहरण. सातत्यानं जेव्हा तासनतास टीव्ही पाहिला जातो
त्यावेळेस शेवटी डोळे नावाचं इंद्रिय बिघडून जातात. या डोळ्यांचं काम पाहणे आहे, तर ते पाहत असताना किती पाहावं याला मर्यादा राहत नाही. आणि अंतिम क्षणी डोळे बिघडतात म्हणजे काय होतात, तर मोतीबिंदू होतो आणि मोतीबिंदूचं पुन्हा ऑपरेशन करावं लागतं वगैरे. हे अंतिम क्षणी शेवटी दुःखदायकच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, बहुती विषय निंदिले आणि तेच सेवित गेले. त्यामुळे आपल्या हातात काय आहे, तर परिणाम दुःख आहे. पुढचा आपण मुद्दा बघूया, जो 8वा आहे. विषय उपभोग घेत असताना या विषयांच्या पासून जे दोष आहेत, त्यातला 8वा दोष समर्थ संत सांगतात. त्याचं नाव आहे ताप दुःख. काय आहे सज्जनो हे ताप दुःख? या मुद्द्याचं विवरण आता आपण करूया. तेव्हा या मुद्द्याचं विवरण या पद्धतीने येतं. बघा, आपल्याला जो विषय मिळालेला आहे, बघा बारकाईने ऐकण्यासारखा आहे. एखादा विषय आपल्याला प्राप्त होतो आणि तो विषय प्राप्त झाल्यानंतर त्याहून अधिक चांगला विषय जर दुसऱ्या व्यक्तीला मिळाला, तर आपल्याला मिळालेला विषय आपल्याला आवडेनासा होतो. म्हणजे शेवटी हा एक ताप निर्माण होतो की कशाला हा मी विषय निवडला, माझ्यापेक्षा त्याच्याकडे तोच विषय चांगला आला आणि मग तो मला कसा मिळेल त्याचं चिंतन चित्त करायला लागतं आणि शेवटी ताप दुःख नावाचा दोष निर्माण होतो. याकरता आपण उदाहरण बघूया. उदाहरण पाहिलं म्हणजे आपल्याला मग सगळ्या गोष्टी लक्षात येतात. बघा, व्यवहारामधलं उदाहरण सांगतो. एक उदाहरण पहिलं सांगतो. प्रत्येकाच्या घरामध्ये दूरदर्शन असतं, संच असतात, म्हणजे टीव्हीचे संच असतात. सुरुवातीला आपण दूरदर्शन खरेदी करून आणतो. सध्या किमती काय आहेत मला माहिती नाही, पण उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाने 30,000 रुपये देऊन टीव्ही घरामध्ये आणला, रंगीत टीव्ही आणला. पूर्वीच्या काळी पद्धती होती, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच होते. काही ठराविक ठिकाणी रंगीत टीव्ही होते. पण ज्याच्या घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे, त्याच्या शेजारच्या माणसाने जर रंगीत टीव्ही आणला, तर याच्या मनामध्ये रंगीत टीव्हीच्या विषयांचा उपभोग घेण्याची इच्छा निर्माण होते आणि आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत, आपल्याला ते झेपेल का याचा विचार न करता केवळ मला जो विषय मिळाला ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा, त्याच्यापेक्षा रंगीत टीव्ही त्याच्याकडे आहे आणि मग आपल्याला मिळालेला आपल्याला आवडेनसा होतो आणि मग तो मनुष्य 8-15 दिवसांनी लगेच कर्ज काढतो आणि शेजाऱ्याने जर 30,000चा आणलेला असेल तर हा 50,000 रुपयांचा टीव्ही आपल्या घरामध्ये आणतो. भारी टीव्ही त्याला म्हणतात. आणि मग तो विकत घेतला की मग बस त्याला बाकीचं काही नकोसं वाटतं. तेव्हा एकंदरीत विषय काय आहे, तर शेवटी ताप दुःख आहे. म्हणून ईर्ष्या नावाचा विषय याच्यामध्ये येतो, संघर्ष येतो. आपल्याला आपल्या नशिबानं जो मिळालेला विषय आहे तो आपण उपभोग घ्यावा, पण तसं नाही वाटत. माझ्यापेक्षा अधिक चांगला त्याच्याकडे आहे, मग तो आपला त्याला आवडेनसा होतो. अहो, कौटुंबिक उदाहरण सुद्धा बघण्यासारखं आहे. तुम्हाला छान वाटेल उदाहरण. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामधलं. ज्या वेळेला आपला विवाह ठरतो आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो घरामध्ये, त्यावेळेला सगळे असतात, आई वडील असतात, घरातली थोर मंडळी असतात. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न होतो. सज्जन हो, मुलगी पाहतात म्हणजे काय पाहतात, तर मुलगी कशी आहे, देखणी आहे, नाक डोळे कसे आहेत, हे सगळं पाहिलं जातं, रूप पाहिलं जातं. पण आमचे संत सांगतात, रूप पाहण्यापेक्षा गुणांचाही विचार करा, गुण पण पहा. पण पूर्वीच्या काळी एक म्हण होती, रूपाने आणि गुणाने ही मुलगी चांगली आहे असं म्हणायचे.
आता हल्ली गुण पाहायला फारसे जात नाहीत, रूपानं कशी आहे एवढंच पाहतात. आणि तिच्या रूपाचा विषय उपभोगायला केव्हा मिळेल याची तळमळ सुरू होते. आणि मग ती सुंदर मुलगी पत्नी म्हणून घरामध्ये येते. आणि बघा कसा मुद्दा आहे तापदुःख नावाचा. सुरुवातीला माझी पत्नी सुंदर आहे, बस माझं भाग्य थोर आहे असं तो म्हणतो. सज्जन हो, समर्थांनी दासबोधामध्ये दशक 3 मध्ये याचं वर्णन पण केलेलं आहे की बस माझी पत्नी बस इतकी सुंदर कुठेही नाही, मला माझी भाग्याने मिळाली असं तो बोलत असतो. तिच्याशी बोलतानाही तो अगदी मंजूळपणे बोलत असतो वगैरे. पण हळूहळू जेव्हा प्रपंच पुढे पुढे जातो तेव्हा शेजारच्या माणसाचं, त्याच्या मित्राचं लग्न होतं. आणि मग त्याची पत्नी याच्या पत्नीपेक्षा दिसायला आणखीन सुंदर असते हे त्याच्या लक्षामध्ये येतं. काय गंमत आहे बघा हा. आणि मग खरं म्हणजे तुझी पत्नी तुला जी मिळाली ती सुंदर म्हणूनच तू केली होती. आता तुला ती शेजारची सुंदर आली म्हणून तुझं लक्ष तिच्याकडे गेलं. आणि मग आपली स्वतःची पत्नी सुंदर आहे हे तो विसरून जातो. आणि मग दुसऱ्याची पत्नी सुंदर आहे त्या विषयाच्या लालसेमध्ये याचं चित्त चिंतन करायला लागतं. आणि तिथे ताप दुःख निर्माण होतो. मग स्वतःची पत्नी सुंदर आहे तिचा विचार करत नाही आणि दुसऱ्याचीच त्याला आवडायला लागते. पण याच्यामध्ये होतं काय, अंतिम क्षणी ताप होतो. कोणता ताप होतो सज्जन हो? मनस्ताप होतो. लोक नावं ठेवतात, घरातली मंडळी नावं ठेवतात आणि शेवटी गाडी घसरून जाते. सज्जन हो, समर्थ रामदास स्वामींनी हा विषय दासबोधामध्ये दशक 2 समास 1 मूर्ख लक्षणामध्ये आणला. मी माझ्या पदरचं मुळीच सांगत नाही. समर्थांनी सुद्धा किती निरीक्षण समर्थांचं. समर्थ म्हणाले या उदाहरणाच्या बाबतीमध्ये बघा काय म्हणतात समर्थ. ओवी ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. घरी असो न सुंदरी जो सदाचा परद्वारी बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारे तो एक मूर्ख श्रीराम. घरी असो न सुंदरी, आपल्या घरामध्ये आपली सुंदर पत्नी आहे, देखणी आहे, सुंदर आहे, गुणाने चांगली आहे. असं असून सुद्धा जो सदाचा परद्वारी, ज्याचं लक्ष दुसऱ्याच्या सुंदर पत्नीकडे जातं आणि त्या लालसेमध्ये गुरफडून राहतं चित्त, त्याला समर्थ काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. म्हणून आपण जी उदाहरणं पाहतो आहोत ती समर्थांनी ओव्यांमध्ये आणलेली आहेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे. खरोखर काय दासबोध आहे बघा. दासबोधामध्ये असा एकही विषय नाही की जो समर्थांनी सोडलेला आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला हा दासबोध खरोखर आचरणीय ग्रंथ आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, श्रेष्ठ ग्रंथ असणारा ग्रंथराज हा दासबोध आहे. लहान मुलांच्या हातात द्या, त्यांच्यासाठी त्यात उपदेश आहे. तरुणांच्या हाती द्या, नवीन लग्न झालेले तरुण पती पत्नी कसा प्रपंच करावा, कसं माणसांना सांभाळावं, कसं बोलावं, सगळं दासबोध शिकवतो. लक्षात ठेवा, 400 वर्षापूर्वी आपल्या समर्थांनी हे लिहून ठेवलं. केवढं समर्थांचं सामर्थ्य. बस एकच ग्रंथ अभ्यासा, दासबोध दासबोध दासबोध. आपलं कल्याण होईल. सगळ्यांसाठी त्या त्या स्तरावर संदेश समर्थांनी दिलेला आहे. आणि म्हणून ताप दुःख नावाचा हा जो मुद्दा आपण पाहतो आहोत तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच विषयांचा उपभोग जो आपण घेतो, आपल्याला सुरुवातीला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. उपभोगत असताना काही त्यात प्रश्न नाही. समर्थही म्हणालेच, पूर्वी गोड, उपभोगत असताना अगदी गोड वाटतो, छान वाटतो. सुरुवातीला जेव्हा प्रपंच सुरू होतो तेव्हा माणसे इतकी उत्साहामध्ये, आनंदामध्ये असतात. बस माझा प्रपंच, माझे पती, माझ्या विषय, असं सगळं ते बोलत असतात. पण तेच त्यांना तुम्ही वयाची 50 वर्ष झाल्यानंतर विचारा, ते काय सांगतात. 70 वर्ष झाल्यानंतर विचारा, त्यावेळेला ते फार वेगळं बोलतात. मी कशाला तुम्हाला सांगू, तुम्ही अनुभव घेतलेली मंडळी आहात तेव्हा पहा. म्हणजेच सुरुवातीला आनंद मिळतो पण अंतिम क्षणी मनस्ताप होतो.
कित्येक मंडळी आम्हाला म्हणतात, रामदासी मंडळींना, ब्रह्मचार्यांना, की खरोखर बुवा आम्ही लग्न करून फार मोठी चूक केली, तुम्ही खरोखर धन्य आहात का? मी म्हणलं असं का? तर खरोखर या प्रपंचात काही राम नाही बघा. पण हे केव्हा तुम्ही सांगता? वयाच्या 70व्या वर्षी सगळं उपभोग घेऊन झाल्यानंतर. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्या प्रपंचामध्ये आनंदच वाटला, नंतर मात्र असं वाटत गेलं की अरे यात आनंद नाही, आनंद तर भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून समर्थ आपल्याला वळवतायत, आपल्या चित्ताला वळवतायत, मनाला वळवतायत. कुठे? विषय चिंतनामधून ते आपल्याला बाहेर काढतायत आणि भगवंताच्या चिंतनाकडे त्यांचा वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न फार सुंदर आहे. आपणही त्याच दिशेनं ही प्रवचन मालिका पाहत पुढे निघालेलो आहोत. आणखीन बरेच दोष आहेत. आणखीन एक 9वा दोष आपण पाहूया आणि मग इथे थांबूया. 9वा जो दोष आहे विषय उपभोगामधला विषय दोष, तो आहे संस्कार दुःख नावाचा. बघा, संस्कार हा शब्द इथं आला. संस्कार हे फार अत्यंत महत्वाचे असतात. आमच्या समर्थांवर लहानपणी नारायणावर त्यांच्या आई राणूबाई यांनी फार सुंदर संस्कार केले, भगवत चिंतनाचे संस्कार केले. त्यामुळे समर्थांनी पुढे मोठं झाल्यानंतर सुद्धा त्या संस्कारामुळे, आईने केलेल्या संस्कारामुळे समर्थ तेच करू लागले. संस्कार दुःख या मुद्द्यामध्ये विषय सेवनाची जी प्रवृत्ती आहे हेच दुःखाचं कारण आपल्याला होऊन बसतं. विषय सेवन करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते, किंवा सारखं असं वाटतं की बस एखादी मालिका दूरदर्शनवर पाहिली असेल, पुन्हा पुन्हा ती पाहावीशी वाटते. म्हणजे ती एक प्रवृत्ती निर्माण होते सेवन करण्याची, आणि तेच दुःखाचं कारण होतं. म्हणून कधीही विषय उपभोगाचा संस्कार मनावरती होऊ देऊ नका. म्हणून मी नेहमी सांगतो, उपभोग आणि उपयोग या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही विषयांचा उपयोग करा, पण उपभोग घ्यायला जाऊ नका. घेतला तर मर्यादित घ्या. एखाद्या माणसाला मद्यपानाचं व्यसन लागतं, कोणाला दूरदर्शनचं व्यसन लागतं. एकदा का विषय चिंतनाचं व्यसनामध्ये रूपांतर झालं की बस त्याला दुःखाशिवाय काही प्राप्त होणार नाही. म्हणून हे संस्कार दुःख नावाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. कोणी जुगार खेळतात, जुगाराच्या आहारी जातात, जुगाराचं व्यसन लागतं. कोणी रेसच्या घोड्यामागे धावत सुटतात. अनेक विषय आहेत, शब्द आहे, अनेक प्रकारची नको ती गाणी ऐकण्याचं व्यसन लागतं. चांगले अभंग त्याला ऐकायला दिले तर तो ऐकत नाही, नको म्हणाले मला हे ऐकल्यासारखं थोडं करतो, आणि दुसऱ्या क्षणी आपल्या मोबाईलवर त्याला जी आवडतात ती नको ती गाणी तो लावतो. शब्द विषयामध्ये, स्पर्श विषयामध्ये सुद्धा तसंच घडतं. रूप पाहत असताना त्यातही तसंच घडतं. सुंदर स्त्रीला पाहणं हे त्याचं व्यसन होऊन बसतं, आणि मग तो कुठे एकांतात जरी उभा असला तरी त्या पद्धतीने सुंदर एखादी स्त्री समोर आली की ते व्यसन लागल्यामुळे आपण कुठे उभा आहोत त्याचं भान न राहता तो पाहत राहतो. सज्जन हो, हे फार मोठं अवघड काम आहे. आज 9 दोषांपर्यंत आपण विचार केला. पुढच्या भागामध्ये पुढच्या 3 दोषांचा विचार करूया. आज इथेच थांबूया. समर्थांची तपश्चर्या सुंदर सुरू आहे. श्रावण मास सुरू आहे. आपणही घरामध्ये उपासना करा. उपासनेचा मोठा श्रेय, उपासनेमुळे निराश्रय, उदंड केले तरी तो जैव प्राप्त नाही. समर्थांची सुंदर उपासना सुरू आहे. समर्थांचं चित्त रामाचं चिंतन करत आहे. त्या चिंतनामध्ये ते व्यग्र आहेत. त्यातून पुढे काय घडतं ऐकूया पुढच्या भागामध्ये. मी सुरेश सोन्ना रामदासी समर्थांच्या कृपेनं आपल्याशी संवाद साधला. आजचा 14वा भाग त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्री